ओके, नमस्कार मित्रांनो. सराव संच 6.4 बैजिक राशींचे अवयव नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे. त्याच्यातलं सराव संच 6.4 मधला 6वा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. 6वं उदाहरण. प्रश्न पहिला आहे, सोपे रूप द्या. 4x वर्ग वजा 11x अधिक 6 छेदस्थानी 16x वर्ग वजा 9 याचे अवयव पाडून आपल्याला सोपे रूप द्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण असं करूया मित्रांनो, पहिल्यांदा प्रत्येक बैजिक राशीचे अवयव आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि मग नंतर ते गुणोत्तराच्या रूपात मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा, सुरुवातीचा अंशस्थानी असलेली राशी मी या ठिकाणी लिहितो. 4x वर्ग वजा 11x अधिक 6 अधिक किती आहेत 6. अशा पद्धतीची बैजिक राशी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हिचे अवयव घेताना आपण काय करणार, 6चा आणि 4चा गुणाकार करा. 4 सक 24 ला अधिकचं चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह. आता या ठिकाणी 24चे असे दोन अवयव आपण घेणार, त्यांची बेरीज 11 आली पाहिजे. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत बरं 24च्या, सांगा मग. या ठिकाणी आपण थोडासा विचार केला. 8चा आणि 3चा गुणाकार केला, 8 त्रिक 24 होतील. 8 3 मिळवले तर 11 होतील. बेरजेचा नियम असा सांगतो बाळांनो, बेरीज वजा 11 येण्यासाठी दोन्हींना 11 वजा वजा चिन्ह आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि म्हणून काय होईल बघा, बरोबर हा 4x वर्ग जसाच्या तसा वजा तुमचे हे 8x वजा तुमचे 3x आणि अधिक तुमचे 6. अशा पद्धतीने आपण ही राशी मांडून घेतली. मी थोडा फॅन कमी करतो. ओके, बघा आपण काय केलं, हे 4x वर्ग वजा 11x या ठिकाणी आपण किती टाकले, वजा 8x आणि वजा 3x. कळालं तुम्हाला. मग त्याच्यानंतर आपण काय करणार, दोन दोन पदांचा एक गट करायचा बघा. ओके, मग पहिल्या दोन पदांमधून काय कॉमन निघेल असं आपण विचार करणार. कॉमन म्हणजे दोन्हीकडे असलेलं पद, नाही का. दोन्हीमध्ये असलेलं पद 4च्या पाड्यात 8 आहे, याचा अर्थ 4 तुम्हाला कॉमन घेता येतो. त्याचबरोबर x आहे, x पण कॉमन घ्या. लक्षात ठेवा बाळांनो, 4x वर्ग मधून 4x बाजूला गेल्यानंतर x उरतो तुमचा. आणि आता 4चा पाडा म्हणायचा, 4 दुने किती होतात, 8 होतात. म्हणजे तुमच्या आत किती आले पाहिजे, 2 आले पाहिजे, नाही का. 8 म्हणजे काय, 4चा आणि 2चा गुणाकार. 4 बाजूला तर आतमध्ये किती यायला पाहिजे, 2. x पण ऑलरेडी तुमचा बाहेर आहे. वजा नंतर 3 कॉमन घ्या. कंसात किती येतील, x. ह्या वजा चिन्हामुळे ह्या अधिकचं सुद्धा वजा होतं. आणि 3चा पाडा म्हणा 6 येईल पाहिजे. 3 दुने 6 होतात बघा. हा आणि हा कंस सारखाच आला. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. मग हा x वजा 2 इथे, x वजा 2 इथे, म्हणून आपण लिहिताना असं लिहिणार, x वजा 2 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 4x वजा 3. अशा पद्धतीने पहिल्या राशीचे अवयव झाले. आता आपण दुसरी राशी घेऊया. दुसरी राशी बघा काय आहे तुमची, छेदस्थानी असलेली दुसरी राशी 16x वर्ग वजा 9. बाळांनो, 16 कुठल्या संख्येचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. मग 16च्या जागेवर आपण असं नाही लिहू शकत, 4x करूया, त्याचा वर्ग करूया, नाही का. 16 म्हणजे 4चा वर्ग. मग 16चं वर्गमूळ 4 घेतलं, कंसात x घेतला आणि पूर्ण राशीचा वर्ग केला, पूर्ण 4xचा वर्ग केला, वजा 9. आता 9चं सुद्धा वर्गमूळ किती असतं सांगा बरं, 3. क्या बात आहे. म्हणून 9चं वर्गमूळ 3. 3चा काय करूया, वर्ग. बरोबर. आता या ठिकाणी कुठलं सूत्र वापराल, या ठिकाणी असं सूत्र आहे बघा तुमचं, a वर्ग वजा b वर्ग असेल तर आपण काय करतो, a वजा b, दुसऱ्या कंसात a अधिक b. अशा पद्धतीचं सूत्र आहे. a वर्ग b वर्ग 4x आणि वजा 3 आहे, नाही का. मग ज्यावेळेस a आणि b हे तर तिथे a वजा b असे लिहिले तर आपले काय लिहायला पाहिजे मग आपण या ठिकाणी, 4x वजा 3. दुसऱ्या कंसात बेरीज करायची, 4x अधिक 3. म्हणजे त्यांच्या वर्गमुळांची वजाबाकी आणि वर्गमुळांची बेरीज. अशा पद्धतीने पहिल्या राशीचे हे अवयव होते, दुसऱ्या राशीचे हे अवयव. आता मूळ उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं बाळांनो. बघा मी हे सूत्र पुसतो आता या ठिकाणी. नंतर बघा मूळ राशी, बघा मूळ राशीच्या जागी त्यांचे अवयव ठेवूया. म्हणजे मूळ उदाहरण 4x वर्ग वजा 11x अधिक 6 याचे अवयव बघा इथे काढलेले आहेत खाली. हे 2 अवयव, मग ते 2 अवयव मी या ठिकाणी लिहिणार. x वजा 2 पहिला अवयव, x वजा 2 दुसरा अवयव, 4x वजा 3 छेदस्थानी याचे अवयव ते इथंच काढले, 4x वजा 3 आणि 4x अधिक 3. मग या ठिकाणी असं लिहू शकता, 4x वजा 3 दुसऱ्या कंसात 4x अधिक 3. अशा पद्धतीने अवयव.
पहा मग आता याच्यामध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखे असलेले अवयव आपण या ठिकाणी कट मारून देतो. हा भाग आणि हा भाग तुमचा कटला पूर्ण. मग उरले किती आता बरोबर तुमचे या ठिकाणी सांगा बरं वरती x-2 आणि छेदस्थानी तुमचे किती खाली किती उरले बाळांनो 4x + 3. अशा पद्धतीने उदाहरण घेतलं की अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, सराव संच 6.4 मधला पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे. त्याच्यातले 4 उदाहरणं सुद्धा ऑलरेडी झालेली आहेत. 5व्या उदाहरणापासून या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. मग आजच्या व्हिडिओमध्ये बघा 5व्या उदाहरणापासून सुरुवात केली. सोपे रूप द्या. उदाहरण मी ऑलरेडी लिहून ठेवलं, आपली वेळ वाचावा यासाठी. आपल्याला कमी वेळेत जास्त उदाहरणं घेता येतील म्हणून मी या ठिकाणी उदाहरण ऑलरेडी सोडून ठेवलेलं आहे. 3x² - x - 2 छेदस्थानी x² - 7x + 12 भागिले 3x² - 7x - 7 छेदस्थानी x² - 4 अशा पद्धतीचं दिलेलं उदाहरण आहे. याला गुणोत्तरीय बेजिक राशी असं म्हणतात. या गुणोत्तरीय बेजिक राशीला आपण या ठिकाणी सोपे रूपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला दिलेली ही राशी नाही का, प्रत्येक राशीचे आपण अवयव पाडून घ्या. म्हणून दिलेल्या राशीचे अवयव पाडून नंबर 1 ला ही राशी लिहिली बघा. ही 1 नंबर 3x² - x होता म्हणजे 1x. x म्हणजे काय -1x - 2 या राशीचे अवयव घेत असताना आपण काय करत असतो, याचा आणि याचा गुणाकार करतो. बघा 3 दुने किती झाले -6 दिसतंय तुम्हाला इथे. 3 दुने -6 कारण हे वजा चिन्ह पण या ठिकाणी द्यायचंय. पहिल्याचा सहगुणक आणि शेवटचं पद याचा गुणाकार -6 आला. 6 ची खोड आता अशी करणार आपण नाही का, 6 चे असे 2 अवयव घ्या, अशा 2 संख्या शोधा, गुणाकार 6 आला पाहिजे आणि वजाबाकी हे वजा चिन्ह आहे ना, वजाबाकी 1 आली पाहिजे. म्हणून अशाच 2 संख्या आहेत. 3 दुने 6, 3चा आणि 2चा गुणाकार 6 झाला. 3तून 2 वजा जर केले तर तुमचा 1 उरतो. ओके, आता ह्या दोन्हींना चिन्ह देताना काय करायचं, मधल्या पदाला हे वजा चिन्ह आहे ना ते मोठ्या संख्येला दिलं 3ला आणि 2ला काय केलं आपण अधिक केलं. आपला हा वजाबाकीचा नियम सांगतो. वजाबाकीचा नियम पुन्हा ऐका तुम्हाला सांगतो. या दोन्हींची वजाबाकी मधल्या पदा इतकी यावी म्हणून मधल्या पदाचं जे चिन्ह असतं त्या दोन्हींमध्ये जो मोठा असतो त्याला, म्हणजे मोठा 3 आहे 3ला वजा केलं तर याला काय होणार तुमचं अधिक होणार. कळालं. मग हा 3x² जसाच तसा घेतला बाळांनो, हे पद लिहित नाही, त्याच्याऐवजी हे वजा 3x टाकतो. नंतर हे अधिकचं चिन्ह घेतो, पुढचे हे 2x घेतो आणि नंतर वजा तुमचे 2. कळालं तुम्हाला. हे पद न घेता हे 2 पद वाढवलेत आपण याच्यावरनं. ओके, मग आता ह्या 2 पदांचा आपण या ठिकाणी गट करतो. या गटातनं 3x ला जर कॉमन घेतलं तर x उरणार की नाही, तो x लिहिला. हे वजा चिन्ह होतं ते घेतलं. आता तुम्ही म्हणाल 3x जसाच्या तसा बाहेर गेल्यावर खाली काय उरतं, काहीच उरत नाही, 1 घ्यायचा असतो. पहा मग 3x कॉमन काढल्यानंतर जसा इथे x उरला तसं इथे वजा चिन्ह, हे पूर्ण पद बाहेर गेलं तरी आपण या ठिकाणी 1 लिहायचा असतो. लक्षात घ्या. काही उरलं नाही म्हणजे तिथे 1 शिल्लक असतो. कारण गुणाकार करून बघा तुम्ही 3 गुणिले x म्हणजे 3x² 3 गुणिले 1 म्हणजे हेच पद आपल्याला मिळतं. राईट. कळालं तुम्हाला. मग हे कॉमन गेल्यानंतर इथे कसं 1 का घेतला. ओके, नंतर हे अधिकचं चिन्ह 2x - 2 आहे. मग 2 जर कॉमन घेतला उरला तुमचा x, हे वजा चिन्ह. आता पुन्हा इथे 2 कॉमन घेतल्यावर किती उरणार असं म्हणाल, त्या ठिकाणी सुद्धा 1च घ्यायचा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हे बघा हा जो कंस असतो ना असाच असा पुढे यायला पाहिजे. ओके, मग दोन्ही कंस सेम आलेत ना. ओके, दोन्ही कंस सेम सारखे आलेत, तो एकदाच घ्या. उरलेले 3x इथे लिहा, अधिक तुमचे 2 इथे घ्या. मग ह्या राशीचे जे अवयव झाले ते अशा पद्धतीने आपण काढलेत. ओके, हे झाल्यानंतर आपण दुसरी राशी ही पकडूया. दुसरी राशी 2 नंबर या ठिकाणी 2 नंबरची राशी करूया. 3x² - 7x - 7 जसंच्या तसं उचलून या ठिकाणी लिहिलं. ओके, आता काय केलं, -6 ला 3ने गुणलं, -6 त्रिक तुमचे किती झाले 18 नाही का. मग पण -18 होतील, ते वजा चिन्ह आहे म्हणून -18. -18 जर आले तर 100% वजाबाकी, -6 आले तर 100% वजाबाकी शोधली. -18 आहे तर इथे सुद्धा वजाबाकी शोधणार. वजाबाकी किती आली पाहिजे तुमची 7 आली पाहिजे. 7 यावेत म्हणून 18चे असे 2 अवयव घेणार. म्हणजे 9 दुने 18, 9त 2 गेले तर कंप्लीट 7 उरतात. पुन्हा प्रश्न तोच, मधल्या पदाचं चिन्ह दोघांमध्ये मोठा कोण आहे, 9 मोठा आहे. 9ला हे मधल्या पदाचं वजा चिन्ह दिलं, याला अधिकचं चिन्ह देणार. म्हणून 3x² हेच पद न लिहिता वजा 9x अधिक तुमचे 2x आणि वजा तुमचे किती झाले 6. 2-2चा आपण या ठिकाणी गट करणार आहोत. 2-2चा गट केल्यामुळे काय झालं, 3x² - 9x या दोघांमध्ये काय कॉमन निघेल आता बघा काळजीपूर्वक.
दोघांमध्ये एक्स वर्ग 3x जर कॉमन घेतलं या ठिकाणी तर तुमचा एक शिल्लक राहील कंसात, राईट. मग नंतर वजा चिन्ह आहे, इथे 9 आहेत. 9 म्हणजे 3चा गुणाकार 3 गुणिले 3 आहे की नाही. 9 म्हणजे 3 गुणिले 3, त्याच्यातनं हे 3 बाजूला सरकले तर अजून एक 3 उरले, ते आतले व्हावं लागतील की नाही आपल्याला. आणि म्हणून कंसात किती आले तुमचे 3 आले. नंतर हे अधिकचं चिन्ह हे घेतलं बघा, इथे 2x आहे वजा 6 आहे. या दोन पदांमधून आपल्याला 2 कॉमन काढावं लागेल बाळांनो. 2 जर बाहेर घेतला आपण तर कंसात उरला तुमचा तो x लिहिला, नंतर हे वजा चिन्ह घेतलं. ओके, 6 म्हणजे काय 3चा आणि 2चा गुणाकार. हे 6 आहे की नाही, 3चा आणि 2चा गुणाकार. मग 2 बाहेर जर घेतले तर आत कंसात किती उरले पाहिजे, 3 उरले पाहिजे. ओके, पहा मग मी तुम्हाला नेहमी सांगत असतो हे कंस आणि हे कंस सारखं यायलाच पाहिजे, आलं सुद्धा. मग 2 कंस समान आल्यामुळे तो कंस इकडे घेतला, एकदा लिहिला. उरलेले हे 3x इथं घेतले, अधिक तुमचे हे 2, म्हणजेच आपण दुसऱ्या राशीचे अवयव अशा पद्धतीने लिहिले. कळालं तुम्हाला. ओके, आता तिसरी राशी ही लिहितो, x वर्ग वजा 7x अधिक 12. इथे मात्र काही संख्या नाहीये, म्हणजे एक असतो तो घ्यायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट 12 आहे, 12चे आपण अवयव घेणार. आता 12चे अवयव असे घ्या, बेरजेचं चिन्ह म्हणजे बेरीज किती आहे. आता बेरीज शोधायची आपल्याला, याच्यामध्ये वजाबाकी शोधत होतो, इथं बेरीज का शोधायची, कारण बेरीजचं चिन्ह आहे शेवटच्या पदाला. मग 4 त्रिक 12, 4 आणि 3 किती झाले 7. पण इथं आता नियम वेगळा आहे बेरजेच्या याच्यात. जर बेरीज तुम्ही 7 शोधली पण ती बेरीज 7 वजा यावी म्हणून दोन्हींना वजा वजा करावं लागेल. बेरीज जर अधिक किती असती तर दोन्ही अधिक आपण केले असते, म्हणून इथे वजा असल्यामुळे दोन्ही वजा वजा केले. ओके, हा एक्स. मग आता हे पुढचं याच्यासारखं पूर्ण स्टेप लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो, x वजा 4, दुसऱ्या कंसात x वजा 3. मधल्या स्टेप्स लिहिण्याची सुद्धा गरज पडणार नाही, एकदम पटकन लिहू शकतात. नंतर चौथं बघा, x वर्ग वजा 4. x वर्ग वजा 4 याचे अवयव घ्यायचे. x वर्ग जसा तसा, 4 कोणाचा वर्ग असतो, 2चा वर्ग असतो. आपण विस्तार सूत्र आपण बघितलेलं आहे. a वर्ग वजा b वर्ग असेल तर आपण काय करतो, पहिल्या कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसात काय लिहितो, a अधिक b. ह्या विस्तार सूत्रा वर्ग विस्ताराच्या सूत्राप्रमाणे हे दोन्हीचे अवयव काय येतील, x वजा 2, दुसऱ्या कंसात काय येतील, x अधिक 2. अशा पद्धतीने अवयव घेतले. हे अवयव घेतल्यानंतर आता सर्व राशींचे अवयव तुम्हाला मिळाले. आता हे सर्व मूळ उदाहरणात टाकूया आपण. मग याची किंमत टाकावी लागेल बघा, मूळ उदाहरणात किंमती ठेवू. मग आता बघा, हे याची किंमत 3x वर्ग वजा x वजा 2. मग याची किंमत सोडत सोडत इथं आलो होतो. मग ह्या दोन्ही कंस उचललेत, ह्या ठिकाणी घेतले. त्याच्यानंतर छेदस्थानी हे x वर्ग वजा 7x, कुठे x वर्ग वजा 7x, त्याचे 2 कंस आले होते, हे दोन कंस या ठिकाणी घेतले. नंतर हे भागाकाराचं चिन्ह, हे भागाकाराचं चिन्ह इथे लिहिलं. 3x वर्ग वजा 7x वजा 6 या राशीचे अवयव बघा, 3x वर्ग वजा 7x या राशीचे अवयव सोडत 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 इथे येऊन पोहोचलो होतं, दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. हे दोन्ही कंस उचललेत पहा, x वजा 3, 3x अधिक 2 इथे लिहिलेत, भागिले हे शेवटची राशी, तिचे अवयव x वजा 2, x अधिक 2 इथे लिहिलेले आहेत. हे दोन्ही अवयव उचलले ते या ठिकाणी ठेवलेत. ओके, हे जसंच्या तसं इथे, हे जसंच्या तसं इथे भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह ठेवलं. ज्यावेळेस भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह ठेवत असतो ना, त्यावेळेस अंशाची जागा छेद आणि छेदाची जागा अंश घेतो, म्हणजे खालीवर करतो बघा. हे होते, हे वरती आले आणि हे वरचे होते खाली गेलेत. अंशाची जागा छेद आणि छेदाची जागा अंश घेत असतो केव्हा, जेव्हा भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह ठेवतो तेव्हा. ओके, आता इथं आल्यानंतर आपण काय बघणार बघा, अंशामध्ये आणि छेदामध्ये काय सारखं सारखं दिसतं, फक्त हाच कंस आहे. 3x अधिक 2 आणि 3x अधिक 2 एवढेच 2 कंस आहेत, ते एकमेकाशी कटले. आता उरले तुमचे काय, x वजा 1 इथे, नंतर किती उरले तुमचे x वजा 2 इथे, x अधिक 3 उरलेले बघा. हा कंस उरला, हा कंस उरला, हा कंस उरला, कारण हा कटला एकमेकाशी. उरलेत किती, हा x वजा 4, x वजा 3, x वजा 3, दोनदा आला की हा सेम कंस दोनदा आला, म्हणून कंसाच्या डोक्यावर 2 लिहिले. अशा पद्धतीने पहिल्याचं उत्तर आहे. दुसरं लगेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्यवस्थित उदाहरण पहा आणि व्यवस्थित लिहून घ्या. चला मित्रांनो, आपण 7व्या उदाहरणाला सुरुवात करूया. 7वं उदाहरण बघा आता, a घन वजा 27 छेदस्थानी 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागिले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी 25a वर्ग वजा 1. अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा त्या बैजिक राशींचे अवयव आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. सुरुवातीला आपण अवयव घेऊ आणि मग नंतर त्या उदाहरणाचं काय करू, सोप्या रूपात मांडण्याचा आपण त्याला प्रयत्न करू. बघा, मग मी इथं लिहून ठेवलं आधीच. प्रथम सर्व राशींचे अवयव आपण या ठिकाणी पाडूया. मग पहिली राशी कोणती तुमची, a घन वजा 27. हे अंशस्थानी असलेली राशी आपण पहिली राशी म्हणून या ठिकाणी घेतली. a घन वजा 27
याचे आता अवयव आपल्याला जर घ्यायचे असतील बाळांनो, मला सांगा, ए घन जसाच तसा वजा 27. 27 कुठल्या संख्येचा घन आहे? अरे करेक्ट, म्हणजे 3चा घन आहे. म्हणून या ठिकाणी मी 27च्या जागी काय लिहिलं? 3चा घन. मग आता हे काय तयार झालं मला सांगा? ए घन वजा 3चा घन म्हणजे घनांची वजाबाकी, दोन घनांची वजाबाकी. याच्यासाठी असलेलं सूत्र बघा. याच्यावर आधारित भरपूर उदाहरणं आपण सोडवलेली सराव संच 6.3 6.2 मध्ये जी उदाहरणं होती, या सूत्रावर आधारित असलेली उदाहरणं आपण सोडवली. ए घन वजा बी घन असेल तर पहिल्या कंसात त्यांच्या घनमुळांची वजाबाकी करा, दुसऱ्या कंसात जाताना पहिल्याचा वर्ग करा, एचा वर्ग करा, अधिक वजा असेल तर अधिकचं चिन्ह टाका, लक्षात ठेवा. असं पण आपण शिकलो. नंतर ए आणि बी चा गुणाकार ए बी लिहा आणि लास्ट मध्ये बी चा वर्ग करा. ह्या सूत्राचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा बाळांनो. ए घनच आहे बघा या ठिकाणी तुमचा, फक्त बी घनच्या ठिकाणी 3चा घन आहे. म्हणजे जिथे जिथे बी असेल ना, जिथे जिथे बी असेल तिथे तिथे आपण ए टाकणार आहोत. हा फरक आपण लक्षात घ्यायचा आपण. मग मला सांगा, पहिल्या कंसात ए वजा बी म्हणून आपले काय झाली? ए वजा 3. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग आहे म्हणून आपल्या या ठिकाणी सुद्धा ए चा वर्ग, अधिकचं चिन्ह आहे अधिक. ए बी म्हटलं बघा, ए बी म्हणजे या दोन्हींचा गुणाकार म्हणून ए बी. मग आपला कोणाचा गुणाकार? या दोन्हींचा गुणाकार. 3 ने याला गुणा म्हणजे 3a अधिक बी चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग किती झाले? 9 झाले अवयव. राईट. चला दुसरी राशी घ्या. 5a वर्ग वजा 16a अधिक 3 ही 2 नंबरची राशी म्हणून आपण या ठिकाणी घेतली. मग आपण काय करूया? 5 त्रिक तुमचे 15 लिहिले. 15 ला अधिकचं चिन्ह आहे की नाही? बेरीज किती आली पाहिजे? 16 आली पाहिजे. 15चे असे अवयव घ्या. बेरीज किती आली पाहिजे? 16 आली पाहिजे. 15 1 15 असेच घ्यावं लागेल. 5 त्रिक 15 घेतले तर चालतील का? 5 त्रिक 15 जर घेतलं 5 आणि 3 8 होतील बेरीज, ती चालणार नाही आपल्याला. मग आपल्याला कुठले अवयव लागतील? 15 1 15 याच्या पलीकडे दुसरा अवयव नाही म्हणून 15चे अवयव असे घेतले. 15 1 15 15 ने किती झाले तुमचे? 16. मग बेरीज वजा 16 यावी म्हणून दोन्हींना वजा चिन्ह देऊया. बेरीजचा नियम काय म्हणतो? मधल्या पदाचं चिन्ह दोन्हींना वाटून टाकायचं. वजाबाकीचा नियम काय सांगतो? मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्या. असा नियम ठरलेला आहे आपला. ओके. मग आता काय झालं तुमचं? 5a वर्ग जसेच्या तसे. हे मधलं पद 16a आपण लिहिणार नाही. मग त्याच्या ऐवजी आपण काय घेणार? वजा 15a लिहिणार, नंतर वजा 1 a घेणार आणि अधिक 3 मधल्या पदाच्या ऐवजी ह्या 2 पदांची भर घालत असतो. पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा, नंतर काय करायचं बाळांनो? 2 2चा गट केला. ही 2 पदांचा एक गट, या 2 पदांचा एक गट, नाही का? त्या गटामधून त्या 2 पदांमधून काय कॉमन आहे ते कॉमन काढण्याचा आपण प्रयत्न करणार. कॉमन म्हणजे काय? व दोन्हीकडे असलेलं पद, दोन्हीकडे असलेली संख्या, दोन्हीकडे असलेलं अक्षर, दोन्ही पदांमध्ये असलेलं अक्षर किंवा संख्या आपण बाजूला काढत असतो. मग मला सांगा, इथे 5 आहेत, इथे 15 आहेत, नाही का? मग आता 15 मध्ये सुद्धा 5 आहेत आणि ऑलरेडी 5 आहे म्हणून 5 बाहेर घेतला, ए सुद्धा बाहेर घेतला. 5a वर्ग मधून 5 गेला तर अजून एक ए उरला, तो इथे लिहिला. हे वजा चिन्ह घेतलं. 15 म्हणजे 5 त्रिक 15, 5 बाहेर म्हणजे आत 3 उरले पाहिजे. हा ए ऑलरेडी बाहेर आहे. ओके. हे वजा चिन्ह, हा 1 बाहेर घेतला, हा ए इथे लिहिला. हे वजामुळे वजाचं काय झालं? अधिकचं काय झालं? वजा झालं. लक्षात घ्या, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलून लिहायचं. हे जर कळत नसेल तर डोळे लावून हेच पद इथे लिहून टाकायचं, तेच येतं पुढे. आणि मग बघा, हे ए वजा 3 कॉमन आहे, ते पुन्हा इथे लिहिलं. डबल आलं दोनदा म्हणून एकदा कंस घ्या. पुन्हा 5a आणि वजा 1 अशा पद्धतीने उर्वरित 2 पद दुसऱ्या कंसामध्ये गेली, कारण दोन्ही मिळून हे कॉमन असलेला एकच कंस लिहिला आपण. ओके. अशा पद्धतीने आपण दुसऱ्याचे अवयव मिळाले. आता बघा, याचे अवयव नाही पडत, त्याला घ्यायची गरज नाही. आता ह्याचे तिसऱ्याचे अवयव काढूया. मग किती? 25a वर्ग वजा 1. मला सांगा, 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. म्हणून मी 25च्या जागेवर असं लिहिलं 5a कंस करून त्याचा वर्ग केला. वजा 1चा वर्ग सुद्धा एकच असतो. हे कशासाठी केलं? ए वर्ग वजा बी वर्ग ह्या सूत्रात बसवतो मी. 2 वर्गांची वजाबाकी, 2 वर्ग पदांची वजाबाकी असेल तर ए वर्ग वजा बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी. म्हणजे 2 वर्ग पदांची जर वजाबाकी असेल तर पहिल्या कंसात दोन्हींच्या वर्गमुळांची वजाबाकी, दुसऱ्या कंसात दोन्हींच्या वर्गमुळांची बेरीज आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणूनच तसं 5a वजा 1, 5a अधिक 1 अशा पद्धतीने आपण काय केलं? दोन्हींची अवयव आपण या ठिकाणी घेतले. चला आता हे काय करायचं? मूळ उदाहरण ये. मूळ राशींच्या किमती म्हणजे ह्या मूळ राशी आहेत, त्यांचे हे अवयव आपण काढून झाले.
आता याच्या किमती टाकणार आपण पहा. पहिलं ए घन वजा 27 त्याचं उत्तर काढलं होतं, ते 2 अवयव आले होते, ते लिहिणार बरोबर. ए वजा 3 कंस कंप्लीट, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी. लक्षात घ्या, मी वाटल्यास तर पुन्हा इकडे पुसून लिहितो व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसावं. बघा, मूळ राशींच्या किमती काढताना काय घेतो, याची किंमत ह्या दोन्ही 2 कंस आहेत म्हणून इथं लिहिताना असले ए वजा बी, ए वजा 3 पहिला कंस, दुसरा कंस ए वर्ग अधिक 3a अधिक 9, ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी. छेदस्थानी आता याचे अवयव म्हणजे दुसऱ्याचे अवयव ते ए वजा 3 5a वजा 1, ए वजा 3 5a अधिक 1 हे दुसऱ्याचे अवयव झाले. चला आता काय राहिलं, हे भागाकाराचं चिन्ह, म्हणून आपण या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह टाकूया. तुमचा वरचा अंश लिहूया, ए वर्ग अधिक 3a अधिक 9. हे का बरं असं लिहिलं, कारण त्याचे अवयव नाही पडत ना. 3ची फोड करा बेरीज 9, 3 येतच नाही ना. 9ची फोड केल्यावर 3 बेरीज येत नाही, नाही का. म्हणून ह्या राशीचे अवयव आपल्याला घेता आलेले नाहीत. लक्षात ठेवा, मी जसंच तसं उचलून मूळ राशी जशीच तशी ठेवली छेदस्थानी. आणि ह्या राशीचे अवयव आपण या ठिकाणी काढलेले बघा, 5a वजा 1 आणि 5a अधिक 1. म्हणजे या ठिकाणी असं लिहिलं 5a वजा 1 आणि 5a अधिक 1 अशा पद्धतीने. ओके, पुढे जाऊन आपण असं लिहू शकतो ना बाळांनो, काय हे जसंच तसं ए वजा 3. का बरं लिहायचं जसंच तसं, हे भागाकाराचं चिन्ह काढायचं आपल्याला. भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह टाकल्यानंतर हे वरती जाणार आणि हे खाली येणार. मग आपल्याला ती क्रिया करायची, म्हणून ए वजा 3 दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदस्थानी ए वजा 3 दुसऱ्या कंसात 5a अधिक 1 गुणिले. आता हे भागाकाराचं चिन्ह काढून मी गुणाकाराचं चिन्ह टाकतोय. बघा, ज्यावेळेस आपण भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह टाकतो ना, त्यावेळेस हा छेद असतो ना, छेद अंशाच्या जागेवर येतो आणि अंश छेदाच्या जागेवर, त्यांची जागा बदलते एकमेकाची. आणि म्हणून वरती जातील हे 5a वजा 1 नंतर 5a अधिक 1 आणि छेदस्थानी तुमचा हा कंस ए वर्ग अधिक 3a अधिक 9 अशा पद्धतीने. काहीच केलं नाही, याला वरती घेतलं याला खाली घेतलं, बस. आता आपण काय करणार, आता सरळ सरळ कट करू शकतो. बघा, हा मोठा कंस गेला बघा याच्याशी, करेक्ट. त्याच्यानंतर काय कटला अजून बाळांनो, हा ए वजा 3 आणि हा ए वजा 3 सुद्धा या ठिकाणी कटला. त्याच्यानंतर काय कटला बघा, हा 5a अधिक 1 आणि हा 5a अधिक 1 सुद्धा कटला. उरलेत किती बाळांनो आता मग या ठिकाणी, हे बघा 5a वजा 1 5a वजा 1 अशा पद्धतीने त्याचं काय आलं, उत्तर आलं. व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. ओके मित्रांनो, बघा आठवं उदाहरण, 1 वजा 2x अधिक x वर्ग छेदस्थानी 1 वजा x चा घन गुणिले 1 अधिक x अधिक x वर्ग छेदस्थानी 1 अधिक 1 अशा पद्धतीचं उदाहरण लिहिले. हे उदाहरण सोडवण्याच्या आधी आपण थोडस बारीक अजून विचार करणार आपण. बघा, एकाचा वर्ग एकच असतो, मग मी ह्या एकाच्या जागेवर एकाचा वर्ग असं लिहितो बाळांनो. वजा तुमचे 2x जसेच्या तसे अधिक x वर्ग छेदस्थानी. इथे बघा, इथे वर्ग होता ना म्हणून एकाचा वर्ग केला. इथे x चा घन आहे ना म्हणून इथे एकाचा काय करावं लागेल, घन करणार आणि वजा x घन जसेच्या तसे. काहीच केलं नाही, जिथे 1 येत ना तिथे 1 एकच लिहिले. वर्गचं पद असल्यामुळे इथं वर्ग करून घेतला एकाचा, इथे घन दिसतोय म्हणून याचाही घन करून घेतला. आणि इकडे जसंच तसं, इकडे काहीच करायचं नाही आपल्याला. 1 अधिक x अधिक x चा वर्ग छेदस्थानी 1 अधिक x. ओके, चला आता आपण काय करणार, 2 सूत्रांचा विचार करणार. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र दिसतंय, असं एक सूत्र आहे पहा. वाटल्यास तर खाली लिहितो मी या ठिकाणी, ए वजा बी कंसाचा वर्ग जर असेल, ए वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग, तर आपण काय सूत्र लिहितो, याचा विस्तार वर्ग विस्तार कसा करतो, पहिल्याचा वर्ग ए वर्ग नाही का, वजा चिन्ह म्हणून वजा 2ab अधिक काय करतो, b चा वर्ग, पहिल्याचा वर्ग वजा चिन्ह म्हणून वजा चिन्ह
एबी म्हणजे दोन्हीचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, एबी 2 म्हणजे एबी म्हणजे काय, दोन्हीचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आहे की नाही, अधिक काय बीचा वर्ग. अशा पद्धतीने हे सूत्र आहे. मग मला सांगा आता ह्या ठिकाणी मी काय करतो, समजा एच्या जागेवर 1 टाकला, एच्या जागेवर एक आहे समजा असं धरूया, आणि वजा बीच्या जागेवर काय घेतला, एक्स घेतला, बीच्या जागेवर एक्स घेतला आणि कंसाचा वर्ग केला. ज्यावेळेस ए होता तर एचा वर्ग होत होता. मग इथे किती आहे तुमचा 1, एकाचा वर्ग एकच असतो, मान्य आहे तुम्हाला, एकाचा वर्ग 1 असतो, वाटल्यास तर लिहू शकतात एकाचा वर्ग. ओके, नंतर हे वजा चिन्ह. बघा 2 एबी, 2 एबी म्हणजे याचा आणि याचा गुणाकार. आपला कोणाचा गुणाकार, एकाचा आणि एक्सचा गुणाकार, 1 गुणिले एक्स म्हणजेच एक्स. लक्षात घ्या, एकाने एक्स ला गुणलं म्हणजे 1 एक्स म्हणजेच नुसता एक्स आला, अधिक बीचा वर्ग म्हणजे ह्या पदाचा वर्ग, तुमचा कोणी इथे एक्सचा वर्ग म्हणजे या ठिकाणी काय घेणार तुम्ही, एक्सचा वर्ग. चला बरं, आपलं ह्या ठिकाणी बघा, एकाचा वर्ग वजा 2x अधिक एक्स वर्ग, एकाचा वर्ग वजा 2x अधिक एक्स वर्ग, म्हणजे ही किंमत मिळाली तुमची. तीच किंमत आपली पहिली राशी आहे. मग त्या पहिल्या राशीची किंमत, या जागेची किंमत तुम्ही अशी लिहू शकता की नाही, 1 वजा 1 नाही का, 1 वजा एक्स कंसाचा वर्ग याची किंमत आली, हे लक्षात घ्या तुम्ही अशा पद्धतीने. छेदस्थानी आता ह्या राशीच्या बाबतीत आपण विचार करूया. हे बघा, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एच्या जागेवर एकाचा घन करा, बीच्या जागेवर एक्सचा घन करा. जसं एच्या जागेवर 1 घेतला, बीच्या जागेवर एक्स घेतला, तसं एच्या जागेवर 1 घ्या, बीच्या जागेवर एक्स घ्या. असं ज्यावेळेस ए आणि बी होतं तर तुम्ही काय लिहित होतात, ए वजा बी. काय, ए वजा बी. मग आपले किती आहे तिथे, ए बी म्हणजे काय, 1 आणि एक्स म्हणजे 1 वजा एक्स असं लिहिणार की नाही. दुसऱ्या कंसात काय यायला पाहिजे मग, एचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग 1 अधिक नंतर एबी म्हणजे याचा गुणाकार, 1 गुणिले एक्स म्हणजेच एक्स, अधिक बीचा वर्ग म्हणजे तुमचा या ठिकाणी कोणाचा वर्ग, एक्सचा वर्ग. करेक्ट. मग तुम्हाला ही जी राशी मिळाली, एकाचा घन वजा एक्सचा घन, तर याचे अवयव कसे येतील मग तुमचे या ठिकाणी सांगा मला खाली. बघा, 1 वजा एक्स, काय 1 वजा एक्स, दुसऱ्या कंसात 1 अधिक एक्स अधिक एक्स वर्ग, 1 अधिक एक्स अधिक एक्स वर्ग, याचे अवयव, छेदाचे अवयव अशा पद्धतीने आलेत. लक्षात घेतलं तुम्ही. ओके. मग त्याच्यानंतर गुणिले तुमचे हे 1 अधिक एक्स अधिक एक्सचा वर्ग, जसंच्या तसं, याला काहीच करायचं नाही. हे सुद्धा 1 अधिक एक्स, यांचे अवयवच निघत नाही म्हणून याला जसंच तसं ठेवलं. ओके. त्याच्यानंतर काय करायचं बाळांनो, अजून सुद्धा पहा, याच्या डोक्यावर 2 इतकी नाही म्हणजे 2दा कंस लिहू शकतो. मग आपण 1 वजा एक्स लिहिला, दुसऱ्या कंसात पुन्हा 1 वजा एक्स, डोक्यावर 2 ना, याचा अर्थ 2 कंसांचा गुणाकार, म्हणून आपण 2 सारखे कंस लिहून घेतले. कळालं तुम्हाला. जसं 5चा वर्ग असेल तर 5च्या डोक्यावर 2 लिहितो म्हणजे 5 गुणिले 5, तसं कंसाचा वर्ग म्हणजे हे कंस 2दा आले असा त्याचा अर्थ. छेदस्थानी हा तुमचा 1 वजा एक्स, दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक एक्स अधिक एक्सचा वर्ग, जसंच तसं गुणिले हा तो तुमचा 1 अधिक एक्स अधिक एक्सचा वर्ग, हे जसंच तसं. छेदस्थानी 1 अधिक एक्स. पहा आता याच्यात फक्त काय काय कट होतं ते पाहायचं आपण. या ठिकाणी बघा, हा पहिला कंस गेला, त्याच्यानंतर हा पहिला कंस, हा दुसरा कंस गेला. हे कटतील का एकमेकाशी, नाही कटणार. इथे 1 वजा एक्स आहे, इथे 1 अधिक एक्स आहे, हे 2 पद कटत नाही. हे दोन्ही सारखे होते ते कटले तुमचे, हे दोन्ही सारखे कटले, पण हे दोन्ही सारखे नसल्यामुळे कटत नाही. उरलेत किती मग तुमचे या ठिकाणी, 1 वजा एक्स छेदस्थानी 1 अधिक एक्स. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आलं. फक्त ना बाळांनो, फक्त या ठिकाणी हे 2 गोष्टी लक्षात ठेवा कशा वापरल्यात आपण. या सूत्राचा उपयोग करून या ठिकाणी आणि ह्या सूत्राचा उपयोग करून या ठिकाणी हे पद कसं घेतलं होतं हे ध्यानात ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला जायचं. बस येतं त्याचं उत्तर फायनल आहे. अशा पद्धतीने हे प्रकरणच आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढचं प्रकरण घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.